आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-KYC करून घेणं आहे. ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. आरोप होतो की कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला. इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार? बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये कधी भेटणार आहेत त्याबद्दलची ही अपडेट आपण बघणार आहोत. सोबतच तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, अजूनपर्यंत तरी या ठिकाणी सरकारने कुणालाही हप्ता जमा केलेला नाही आहे. तर मग या ठिकाणी हा 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता, दोन्ही हप्ते या ठिकाणी कधीपर्यंत तुमचे जमा होऊ शकतात? कारण की 16वा हप्ता देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा जमा झालेला नाही. त्याचे देखील पैसे तुम्हाला 17व्या किंवा 18व्या हप्त्यासोबत भेटण्याची शक्यता असू शकते. जर तुमची ई-KYC जी आहे प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ई-KYC सक्सेसफुल झाल्याचा SMS आला आहे का? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच जणांना हा SMS जो आहे तो प्राप्त झालेला आहे ई-KYC केल्यानंतर. तर बघा, आता ई-KYC जी आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी करायचीच आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण की बघा, तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती त्याच्यामुळे भेटणार आहे. आता हे वर्ष तर संपलेलं आहे, परंतु पुढच्या 2026मध्ये देखील तुम्हाला ई-KYC करायची आहे, जेणेकरून पूर्ण वर्षभर तुम्हाला हा लाभ भेटत राहील. याचा अर्थ तुमची KYC झाल्यास तुम्ही पात्र ठरणार आहात. त्यासोबत वेळेवरती तुमचे पैसे भेटत राहणार आहेत. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेत अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. दरम्यान आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार प्लस
अजूनही नोव्हेंबर हप्त्याची घोषणा झालेली नाही. निवडणुकीनंतर हे डिसेंबरचे पैसे येऊ शकतात. पहा, नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर सुरू झाला आहे. दरम्यान अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडक्या बहिणी त्याची वाट पाहत आहेत, कारण की मागच्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी आपण जर बघितलं, कुठलेही पैसे प्रत्येक महिन्याचे वेळेवरती जमा होत नाहीत. कारण की त्या महिन्यामध्ये हे पैसे सुरुवातीला यायचे, परंतु आता त्या महिन्याचे पैसे जे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जमा होताना दिसतात. त्याच्यामुळे सरकारने कुठंतरी 1 तारीख या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करणं खूप गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतात आणि हे पैसे त्या महिन्यामध्ये जमा होत नाहीत. त्याची घोषणा होते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि हे पैसे पुढच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी त्या पुढच्या महिन्याचे जमा होतात. त्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्यांची जी आर्थिक कामं आहेत ती कामे वेळेवरती पूर्ण करता येतील किंवा त्यांची जी पण या ठिकाणी 1500 रुपये आहेत त्यांना वेळेवरती भेटल्यास त्याचा फायदा खूप जास्त त्यांना होईल. तुम्हालाही वाटतं का अशा पद्धतीने वाट पाहावी लागत आहे? त्या ठिकाणी 1 तारीख फिक्स करावी. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत देखील होऊ शकते. सरकार तसा निर्णय या ठिकाणी घेऊ शकतं. कारण की या ठिकाणी पैसे तर येतच आहेत, पैसे तरी आहेत सरकारकडं, मग हे 1 तारखेस कुठल्या तरी दिल्यास या ठिकाणी खूप मोठा फायदा जो आहे होणार आहे लाडक्या बहिणींना. त्यासाठी एक GR काढून 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. आणि पहिला सुरुवातीला योजना सुरू झाल्यासोबत या ठिकाणी जो GR आला होता त्या GRमध्ये देखील म्हटलेलं होतं की जो महिना चालू आहे त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये वाटप केले जातील. मात्र तसं आता सध्या होताना दिसत नाही. तर बघा, आता नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत डिसेंबरचा पहिला आठवडाही संपलेला आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरू होईल, परंतु या ठिकाणी डिसेंबरचेच पैसे आणि नोव्हेंबरचेच पैसे दोन्ही महिन्याचे पैसे सध्या स्थगित दिसत आहेत, या ठिकाणी लेट झालेले दिसत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले की हे पैसे नेमके मग कधी भेटणार. तर बघा, महत्त्वाची बातमी त्याच्याबद्दलची आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये त्यांच्या 3000 रुपये जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र करून बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली लाडक्या बहिणींची आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण, याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 31 डिसेंबर या ठिकाणी पर्यंत आनंदाचं ठरणार आहे. 31 डिसेंबर त्याचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 सोडून 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. बँक खात्यात 1500 ऐवजी तुम्हाला मग दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये एकदाच जमा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना सुरू झालेला आहे, पण अद्यापपर्यंत लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबरचाच हप्ता भेटलेला नाही. आता वृत्तानुसार यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होऊ शकतात. अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी भेटलेला नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या ठिकाणी हे पैसे जे आहेत नोव्हेंबरचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजे मागच्या 2024मध्ये एकाच वेळी 2 महिन्याची रक्कम देखील जमा केली गेलेली होती. तर एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या ठिकाणी 3000 रुपये रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयी मात्र कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान या ठिकाणी याच्याबद्दलची लवकरच आता अधिकृत अपडेट येऊ शकते, कारण की डिसेंबरचा पहिला आठवडा संपलेला आहे. आता हा डिसेंबरचा दुसरा आठवडा असणार आहे. एक तर तुम्हाला पहिला GR येऊ शकतो, तो म्हणजे 17व्या हप्त्याबद्दलचा, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे पैसे वाटप करण्याच्या निधी मंजुरीचा. त्याच्यामध्ये जर दोन्ही महिन्याचा म्हणजे 17वा प्लस नोव्हेंबरचा प्लस 18वा प्लस डिसेंबरचा हप्ता जो आहे या दोन्ही महिन्याचा निधी जर मंजूर झाला तर तुम्हाला 3000 रुपये मग भेटू शकतात. जर फक्त एकाच महिन्याचे म्हणजेच फक्त नोव्हेंबर महिन्याचेच 17व्या हप्त्याचेच पैसे मंजूर झाले त्या GRमध्ये, तर मग तुम्हाला या ठिकाणी 17वा म्हणजे एकच हप्ता 1500 रुपयाचा भेटू शकतो. आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मग तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीच्या
पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग भेटू शकतात डिसेंबर 2025चे पैसे. किंवा या ठिकाणी सरकार नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच दोन्ही हप्ते एकत्रित देऊ शकतं. तसा निर्णय देखील होण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा अजून अधिकृत अपडेट आलेलं नाही. त्याच्यामुळं 2 शक्यता या ठिकाणी आहेत. एक तर तुम्हाला 17वा हप्ता फक्त जो आहे या ठिकाणी डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात भेटू शकतो, आणि जर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित द्यायचे असतील तर तुम्हाला 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात तसा GR येऊन शेवटच्या 4थ्या आठवड्यात डिसेंबर महिन्याच्या 3000 रुपये मग दोन्ही हप्त्याचे जमा केले जाण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी एकत्रित हप्ता देण्याची शक्यता फार कमी या ठिकाणी आहे, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये ज्या महिन्याचे पैसे द्यायचे आहेत त्या महिन्याच्या निधीचा GR त्यांना अगोदर मंजूर करावा लागतो आहे. तो निधी या ठिकाणी मंजूर करावा लागतो आहे आणि त्याच्यानंतरच हे पैसे वाटप होत आहेत. तर बघा, जसा GR येईल तशी तुम्हाला त्याबद्दलची अजून माहिती जी आहे ती दिली जाईल. तर दरम्यान आता तुमची KYC पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला 31 डिसेंबर ही मुदतवाढ सध्या दिलेली आहे. तिथपर्यंत तुम्हाला KYC देखील पूर्ण करून घ्यायचे आहे. इथून पुढचे सर्व लाभ तुम्हाला घेण्यासाठी वेळेवरती KYC करणं महत्त्वाचे असणार आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.